Good afternoon, students. Now we will see the next part, and that is circle. तर सर्कलशी रिलेटेड कोणते कोणते टर्म्स तुम्हाला माहिती आहेत? तर सर्कल हॅज अ सेंटर. इन दिस फिगर सी, O is center of circle. There are points E, C, G, H, F, A, D. There are all these points lie. All these points lies on circle. E point, D point, E, A, F, B, G, C lie on circle. आता line joining the line segment joining the center and a point on the circle, it is called as radius. त्याला काय म्हटलेलं आहे? रेडियस. मग फिगर मध्ये रेडियस कोणत्या कोणत्या सेगमेंट्स आहेत? तर सेगमेंट ओ बी, सेगमेंट ओ ए, सेगमेंट ओ ई, सेगमेंट ओ सी आर रेडियस. कळलेलं आहे? इथं तुम्हाला सेंटर लिहायचं आहे, नंतर तुम्हाला रेडियस ज्या डायग्राम मध्ये दिसतात त्या डायग्राम्स लिहायच्यात, रेडियस लिहायच्यात. मग रेडियस लिहिताना कसे लिहिणार आहात? सेगमेंट ओ बी, सेगमेंट ओ ए आणि काय असणार आहे? सेगमेंट ओ सी, सेगमेंट ओ ई, ह्या काय आहेत? रेडियस. आता त्याच्यानंतर तुम्हाला काय विचारलेलं आहे? म्हणजे जर सेंटर आहे तर सेंटर हा काय आहे? तर सेंटर इज पॉइंट ओ. काय असणार आहे तो? पॉइंट ओ इज सेंटर. पॉइंट ओ इज सेंटर. आणि रेडियस कोणत्या कोणत्या आहेत? तर सेगमेंट ओ ए, सेगमेंट ओ बी, त्याच्यानंतर सेगमेंट ओ सी आणि कोणती दिसते आपल्याला? सेगमेंट ओ ई. या काय आहेत? रेडियस. रेडियस कशाला म्हणायचं? सेंटर आणि सर्कल वरचा पॉइंट जॉईन करणारी जी लाईन सेगमेंट आहे त्याला म्हणायचं रेडियस. त्याच्यानंतर आपल्याला डायमीटर. व्यास म्हणजे काय? डायमीटर. आता डायमीटर म्हणजे काय? तर सेंटर मधून जाणारी कॉर्ड, सेंटर मधून जाणारी आणि सर्कल वरचे दोन पॉइंट्स जॉईन करणारी जी लाईन सेगमेंट आहे तिला म्हणायचं डायमीटर. मग डायग्राम मध्ये किती डायमीटर्स आहेत? देर इज ओनली वन डायमीटर. आणि कोणती आहे ती? सेगमेंट एसी. सेगमेंट एसी इज डायमीटर. त्याच्यानंतर कॉर्ड. जीवा म्हणजे काय आहे? कॉर्ड. आणखीन आता हे कॉर्ड कोणते, किती कॉर्ड दिसतात तुम्हाला? कॉर्ड म्हणजे काय पहिल्यांदा? तर सर्कल वरचे दोन पॉइंट्स जॉईन करणारी जी लाईन सेगमेंट आहे त्याला काय म्हणायचं आहे? कॉर्ड. मग हिअर डी पॉइंट अँड ई पॉइंटला जॉईन करणारी लाईन सेगमेंट कोणती आहे? डीई. म्हणून डीई ही काय आहे? कॉर्ड. आता आपल्याला ओ ई ला कॉर्ड म्हणायला येईल का? तर नाही, कारण ओ हा पॉइंट सर्कलवर लाय होत नाही. मग दुसरी कॉर्ड कोणती दिसते अजून डायग्राम मध्ये? ई एफ, सॉरी एफ जी ही एक कॉर्ड आहे. आणि आता त्याच्यामध्ये एफ जी इज द अदर कॉर्ड. आणि अजून एक कॉर्ड आपल्याला दिसते आणि ती कोणती आहे? द कॉर्ड ए सी विच पासेस थ्रू सेंटर. मग देर आर थ्री कॉर्ड्स. तीन कॉर्ड्स आहेत. कोणत्या कोणत्या आहेत? तर वन इज सेगमेंट डीई, त्याच्यानंतर कोणती आहे? सेगमेंट एफ जी आणि कोणती आहे? सेगमेंट एसी. आता एसी ही कॉर्ड काय आहे? तर सेंटर मधून पास होते, देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज डायमीटर. द कॉर्ड विच पासेस थ्रू सेंटर इज कॉल्ड ॲज डायमीटर. त्याला काय म्हणायचं आहे? डायमीटर म्हणायचं आहे. आणखीन आता डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड. कॉर्डच्या लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ सर्कल. सर्कलची सर्वात मोठी कॉर्ड कोणती असते? तर डायमीटर असते. आपल्याला रेडियस आणि डायमीटर मध्ये रिलेशन माहिती आहे. डायमीटर हे रेडियसच्या ट्वाइस असतं. जर रेडियस 3 सेंटीमीटर असेल तर डायमीटर किती असणार आहे? 6 सेंटीमीटर असणार आहे. म्हणून लॉंगेस्ट कॉर्डची लेंथ ही काय असणार आहे? डायमीटर एवढी असणार आहे. आता त्याच्यानंतर इथं तुम्हाला काय दाखवलेलं आहे? सर्कल एक खिळा घेतलाय आणि त्याच्यानंतर त्याला काय केलेलं आहे? एक दोर त्या खिळ्याला एका बांधलेला आहे. इकडच्या बाजूला एक पेन्सिल आहे आणि हा खिळा जो आहे तो फिक्स ठेवलाय आणि इथं भोवती काय केलेलं आहे? एक त्या पेन्सिलनं रेघ आखलेली आहे. ती फिरवली, पेन्सिल जर फिरवली तर काय तयार होणार आहे? इथे सर्कल तयार होणार आहे. आणि मग हे जे आहे म्हणजे इथून इथपर्यंत जी लेंथ असणार आहे या रेषेची त्याला म्हटलेलं आहे सर्कम्फरन्स. त्याला काय म्हणायचं आहे? सर्कम्फरन्स.
मग लेंथ ऑफ, ही जी लेंथ आहे पूर्ण इथून सुरुवात झाली मोजायला ती इथपर्यंत, त्याला काय म्हणायचंय, सर्कलचा सर्कम्फरन्स. मराठीमध्ये त्याला काय म्हणायचंय, परिघ. सर्कलचा सर्कम्फरन्स असणार आहे. आता सर्कम्फरन्स आणखीन डायमीटर यांच्यामध्ये एक रिलेशन असतं. कोणताही सर्कल असू दे, सर्कल आणि कशामध्ये, त्याच्या डायमीटर मध्ये काय असतं, एक रिलेशन असतं. आणि त्यांचा जर आपण रेशिओ घेतला, कोणाचं गुणोत्तर घ्यायचं आहे, तर सर्कम्फरन्सला जर आपण डायमीटरनं डिव्हाइड केलं, कशानं डिव्हाइड करायचं आहे, डायमीटरनं डिव्हाइड जर केलं, तर एक रेशिओ त्या प्रत्येक कोणताही सर्कल असू दे, मिळणारा रेशिओ जो असतो तो काय असतो, सेम असतो. मिळणारा रेशिओ जो आहे तो काय असतो, सेम असतो. आता उदाहरणार्थ तुम्हाला या पुस्तकामध्ये काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. बघा, हे ऑब्जेक्ट आहे बँगल, त्याचा सर्कम्फरन्स आहे 19 आणि डायमीटर आहे 6. 19 ला जर 6 न डिवाइड केलं तर किती येतं, तर 6 3 जा 18, 6 3 जा 18, एक राहिला, 0 दिला म्हणून इथं पॉइंट. आणि 10 ला डिवाइड करायचंय आता 6 ला, 6 1 जा 6, 10 मधून 6 गेले, राहिले 4, आणि मग 4च्या पुढे एक 0 दिला तर 10 6 6 जा 36, आणि हा 3.16 हा काय येत जाणार आहे. हा रेशिओ काय होणार आहे, तुम्हाला रिपीट येत जाणार आहे. आता त्याच्यानंतर इथं सर्क्युलर एक डिश, तुम्हाला घरामधल्या ऑब्जेक्ट्स अशी घेऊन ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायला सांगितलेली आहे. कळलेलं आहे. मग इथं एक ताट घेतलं सर्क्युलर, त्याचा सर्कम्फरन्स मोजायचा आणि तो सर्कम्फरन्स नंतर त्याचे डायमीटर मोजायचं, आणखीन त्यांचा रेशिओ घ्यायचा आणि काय येतो ते बघायचंय. मग आता जर असं आपण केलं तर त्यांच्यामध्ये आपल्याला एक रेशिओ दिसतो, डायमीटर आणि सर्कम्फरन्स आणि डायमीटर मध्ये एक रेशिओ जो असतो, तो रेशिओ सगळीकडे काय राहतो, सेम येतो. तो रेशिओ काय येतो, सगळीकडे सेम येतो. आणि त्याच्यासाठी आपण इथलं एक्झाम्पल बघूयात. आता इथं पहिलं दिलेलं आहे करून. आता दुसऱ्यामध्ये जी काही बँगल आहे तिचा सर्कम्फरन्स किती आहे, तर तिचा सर्कम्फरन्स आहे 23.5 डिवायडेड बाय 7.5. आता पहिल्यांदा एक एक डेसिमल प्लेस जाणार आहे निघून, कारण का अंशात आणि छेदात डेसिमल पॉइंट नंतर एक प्लेस आहे, एक डिजिट आहे, म्हणून तो अंशातून छेदातून डेसिमल पॉइंट काय होणार आहे, निघून जाणार आहे. 335 डिवायडेड बाय 75. आणि हे जर तुम्ही डिव्हिजन केलं तर हे या डिव्हिजनची व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला 3.14 येते. किती येते, 3.14 अशी येत असते. त्याच्यानंतर 314 डिवायडेड बाय 99. इथे एक बैलगाडीचं चाक दिलंय, त्याचा सर्कम्फरन्स जो आहे तो सेंटीमीटर मध्ये किती आहे, 314 सेंटीमीटर्स, आणि डायमीटर किती आहे त्याचं 99. यांचा रेशिओ जरी घेतला तो तुम्हाला करायचा आहे, तो रेशिओ तुम्ही डिवाइड करणार आहात हे, आणि तो रेशिओ जरी केला तरी सुद्धा तुम्हाला काय मिळणार आहे, तिथं रेशिओ 3.14 येणार आहे, किंवा त्याच्या जवळपास 3.15 असेल, 3.14 असेल, म्हणजे 3.14च्या जवळचा येणार आहे. मग काही ठिकाणी 3.15 येईल, काही वेळेला 3.16 सुद्धा येऊ शकेल. कळलंय का. पण सगळे रेशिओज हे कुणाच्या जवळ येणार आहेत, 3.14च्या जवळ. इथं काय अप्रॉक्सिमेट हीच व्हॅल्यू येईल असं नाही, 3.15 येईल किंवा 3.16 पण येऊ शकते. पण या सगळ्या व्हॅल्यूज कुणाच्या जवळ आहेत, तर 3.14च्या जवळ असणार आहेत. म्हणून सर्कम्फरन्स आणखीन कुणाच्या बद्दल रेशिओ घ्यायचा आहे, सर्कम्फरन्स टू डायमीटर. हा रेशिओ आपल्याला कुठल्या डेसिमल प्लेसच्या जवळ दिसतो आपल्याला, तर 3.14च्या जवळ दिसणार आहे. म्हणून आपल्याला काय लिहिता येतं, यांचा हा जो कॉन्स्टंट आहे त्याला आता परिघाचा व्यासाशी असलेलं गुणोत्तर हे जवळजवळ स्थिर असतं. मग इथं कोणतंही सर्कल घ्या, त्या सर्कल बदलला, त्याची रेडियस बदलली की सर्कम्फरन्स बदलणार आहे, त्याचं डायमीटर पण बदलणार आहे. पण सर्कम्फरन्स आणि डायमीटर यांच्यामध्ये जर रेशिओ घेतला तर तो रेशिओ कशाच्या जवळ येणार आहे, 3.14च्या जवळ असणार आहे. म्हणून त्या जो काही स्थिर असणार आहे संख्या त्याला काय म्हटलेलं आहे, पाय. म्हणून जी काही स्थिर संख्या मिळते तुम्हाला त्याला काय म्हटलेलं आहे, पाय. आणि पाय हा असा डिनोट करायचा आहे, त्याला काय म्हणायचं आहे,
पाय, आणि पाय इज इक्वल टू काय असतं, सर्कम्फरन्स अपॉन डायमीटर. पाय इज इक्वल टू काय असणार आहे, सर्कम्फरन्स अपॉन डायमीटर. म्हणून सर्कम्फरन्स इज इक्वल टू काय येणार आहे तुम्हाला फॉर्म्युला पाय डी. सर्कम्फरन्स इज इक्वल टू सी इज इक्वल टू, हा डी आणि पाय यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन होणार आहे, सी इज इक्वल टू पाय डी. आणि डायमीटर जर आपण कशामध्ये चेंज केलं, रेडियस मध्ये जर चेंज केलं तर काय असतं, रेडियस आणि डायमीटर मध्ये रिलेशन, डायमीटर इज इक्वल टू ट्वाइस रेडियस. म्हणून तुम्हाला सी इज इक्वल टू काय येणार आहे, 2 पाय आर. रेडियस मध्ये सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे 2 पाय आर, आणि डायमीटर मध्ये सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय आहे, पाय डी. कळलेलं आहे. आता याच्यावरती तुम्हाला इथं एक्झाम्पल्स आहेत. आता इथे एक्झाम्पल्स मध्ये बघा काय काय करायचं आहे तुम्हाला. सर्कलचा काय दिलेलं आहे, रेडियस दिलाय, त्याच्यावरून तुम्हाला काय लिहायचं आहे, डायमीटर. मग डायमीटर इज इक्वल टू काय वापरायचा फॉर्म्युला, 2r. रेडियसला कशानं मल्टिप्लाय करायचं, 2 न मल्टिप्लाय करायचं आणि डायमीटर लिहायचं. आणि आता सर्कम्फरन्स साठी फॉर्म्युला वापरायचा. सर्कम्फरन्सचे आपल्याला 2 फॉर्म्युलेस कळले, रेडियस मध्ये असलेला आणि डायमीटर मध्ये असलेला. मग त्यातला कोणताही तुम्ही यूज करू शकता. 2 पाय आर रेडियस मधला आणि सर्कम्फरन्सचा डायमीटर मधला फॉर्म्युला आहे पाय डी. कोणताही एक यूज करा आणि सी च्या व्हॅल्यूज इथल्या तुम्हाला फाइंड करायच्या आहेत. आता इथं तुम्हाला व्यास दिलेला आहे म्हणजेच डायमीटर दिलंय आणि तुम्हाला काय फाइंड करायचंय, रेडियस फाइंड करायचंय. आणि इथं तुम्हाला आता हे सम सोडवत असताना तुम्हाला ते काय करायचं आहे, सॉल्व करायचंय. सॉल्व करत असताना नुसतं ते ब्रॅकेट फिल करायचे नाहीत, तर तिथं तुम्हाला त्याला काय करायचं आहे, सोडवायचंय. मग सोडवताना कसं सोडवायचंय, तर दिलेल्या व्हॅल्यूज घ्यायच्या. आता हे सम तुम्हाला जर करायला लागलं तर तुम्ही कसं करणार, पहिल्यांदा तुम्हाला काय दिलेलं आहे, इथं आर दिले. किती आहे दिलेलं, आर 14 सेंटीमीटर. तुम्हाला काय काय फाइंड करायचंय, डायमीटर फाइंड करायचंय क्वेश्चन मार्क, सर्कम्फरन्स फाइंड करायचंय क्वेश्चन मार्क. मग आता तुम्हाला ते सॉल्व करायचंय. मग डायमीटर इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, 2r. डायमीटर इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, 2r. r ची व्हॅल्यू घाला त्याच्यामध्ये, 2 इंटू 14, आणि 14 2 चा किती असतं, तर 28. म्हणून तुम्हाला डायमीटर किती येणार आहे, 28 सेंटीमीटर्स. त्याच्यानंतर तुम्हाला काय काढायचं आहे, सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्स साठी कोणता फॉर्म्युला माहितीये, रेडियस मधला लिहा किंवा डायमीटर मधला लिहा. आता मी रेडियस मध्ये लिहिते 2 पाय आर. पायची व्हॅल्यू काय घ्यायची, मी सांगितलं असेल किंवा आता पाय म्हणजे 3.14. पण जर रेडियस जो आहे तो रेडियस जर 7च्या मल्टिपल मध्ये असेल, कशाच्या, 7च्या मल्टिपल मध्ये असेल, तर पायची व्हॅल्यू, आता पायची व्हॅल्यू 2 लिहितात. पाय इज इक्वल टू काय आहे व्हॅल्यू, 3.14, किंवा काय वापरायची आहे, 22/7. हे ऑर साठी आहे, ऑर 22/7 किंवा 3.14. आता ही व्हॅल्यू कधी वापरायची, ज्या वेळेस रेडियस किंवा डायमीटर हे 7चे मल्टिपल असतील त्यावेळेला ही व्हॅल्यू वापरायची. आणि जेव्हा रेडियस आणि डायमीटर 7चे मल्टिपल नाहीत त्यावेळेला 3.14 ही किंमत वापरायची. आता इथं पायची व्हॅल्यू डी आर किती आहे, 14. 7 2 जा 14, 7 4 जा 28. म्हणजे रेडियस आणि डायमीटर 7चे मल्टिपल आहेत, म्हणून पायची व्हॅल्यू काय घ्यायची, 22/7 इंटू आर. आर ची व्हॅल्यू 14. आता या 7 ने डिवाइड करा, 7 1 जा 7 2 जा, आणि आता 2 इंटू 22 इंटू 2 किती येणार आहे हे मल्टिप्लिकेशन, तर 2 इंटू 2 2 इंटू 2 4, आणि 4 इंटू 22 किती, 88 सेंटीमीटर. म्हणून सर्कम्फरन्स तुम्हाला किती आलं, 88 सेंटीमीटर. कळलं हे कसं सोडवायचं आहे. आता सेकंड सम बघा. सेकंड सम मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, तर डायमीटर इज गिवन, व्हॉट इज इट, हाऊ मच इट इज, 42 सेंटीमीटर्स. तुम्हाला काय काय फाइंड करायचंय, रेडियस फाइंड करायचं आहे, सर्कम्फरन्स फाइंड करायचं आहे. म्हणून तुम्हाला आता सोडवायचंय. पहिला तुम्हाला रेडियस काढायचा आहे. डायमीटर दिली असेल आणि रेडियस जर काढायची असेल तर रेडियस ही डायमीटरच्या किती टाइम्स असते, हाफ टाइम्स असते. किती टाइम्स असते, हाफ टाइम्स. म्हणून इथं तुम्हाला काय लिहायचं आहे, 1/2 इंटू डी किंवा d/2. काय लिहायचं इथे, d/2.
मग व्हॅल्यू घाला 42 डी ची व्हॅल्यू अपॉन 2 न डिव्हाइड करा 42 ला 2 1 जा 2 2 जा आणखी पुन्हा किती येणार आहे 2 1 जा म्हणजे आर ची व्हॅल्यू किती आली तुम्हाला 21 सेंटीमीटर. हे झालं रेडियस. आता त्याच्यानंतर अजूनही काय फाइंड करायचं आहे सर्कम्फरन्स. आता सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आपण पाय डी हा वापरला तरी चालेल. सर्कम्फरन्स इज इक्वल टू पाय डी. पायची व्हॅल्यू आता डायमीटर 42 7 चा मल्टिपल आहे म्हणून 22 अपॉन 7 इंटू 42. या 7 न डिव्हाइड करा 42 ला 7 1 जा आणि 7 6 जा आणि आता 22 ला 6 न जर आपण मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे 6 2 जा 12 6 2 जा 12 प्लस 1 32 म्हणून सर्कम्फरन्स इज इक्वल टू 132 सेंटीमीटर्स. कळलेलं आहे. हे सम्स असे सोडवायचे. आता त्याच्यातलं थर्ड सम मध्ये तुम्हाला दिलंय काय व्हॉट इज गिवन तुम्हाला दिलेलं आहे सर्कम्फरन्स. सी ची व्हॅल्यू दिली आहे आणि तुम्हाला काय फाइंड करायचंय आर आणि डी फाइंड करायचंय. मग सी इज इक्वल टू किती आहे 44 सेंटीमीटर्स. यू हॅव टू फाइंड आर क्वेश्चन मार्क डायमीटरच्या पुढे सुद्धा क्वेश्चन मार्क. मग आता इथं कोणता फॉर्म्युला वापरायचा तर सी इज इक्वल टू 2 पाय आर हा फॉर्म्युला वापरा. आर फाइंड करा किंवा सी इज इक्वल टू पाय डी हा फॉर्म्युला वापरा आणि डी फाइंड करा. मग आता सीच्या तिथे मी व्हॅल्यू घालणार 44 2 इंटू 22 अपॉन 7 इंटू आर आणि आता आर तेवढं इकडे ठेवायचं आणि हे ट्रान्सफर करायचं म्हणजे 44 ला कशानं मल्टिप्लाय होणार आहे 7 न आणि डिव्हाइड कशानं होणार आहे तर 2 इंटू 22 न. आता आर ला कशानं मल्टिप्लाय झालेला आहे आर हा न्यूमरेटर मध्ये आहे त्याला 22 आणि 2 न मल्टिप्लाय झालंय म्हणून ते टर्म्स कुठं घ्यायचे डिनॉमिनेटर मध्ये आणि आर ला ज्यानं डिवाइड झालंय ते न्यूमरेटर मध्ये. कळलंय. म्हणून 44 इंटू 7 आणि ही टर्म खाली येणार आहे छेदामध्ये इज इक्वल टू आर. आता आपण साइड चेंज करून घेऊयात. आर इज इक्वल टू इथं आपल्याला सिम्प्लिफाय होणार आहे 25 1 जा 25 2 जा. आता त्याच्यानंतर 22 2 जा 22 1 जा आणि 22 2 जा 44 आणि आता 2 1 जा 2 1 जा म्हणून तुम्हाला आर ची व्हॅल्यू काय आली 7 सेंटीमीटर्स. आर 7 सेंटीमीटर आलं की डी इज इक्वल टू काय आहे 2 आर. मग 2 इंटू काय करायचं आहे 2 इंटू 7 आणि 2 इंटू 7 किती येणार आहे मग डी इज इक्वल टू 14 सेंटीमीटर्स. कळलेला आहे. हा पहिला पार्ट कसा सॉल्व्ह करायचा आहे तर हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. कोणता आहे हा तर रिलेशन बिटवीन सर्कम्फरन्स रेडियस आणि डायमीटर म्हणजे रेडियस सर्कम्फरन्स आणखीन डायमीटर यांच्या रिलेशनला एक रेशिओ असतो आणि तो रेशिओ कॉन्स्टंट येतो त्याला म्हटलेला आहे पाय. पायची व्हॅल्यू 2 आहे 3.14 किंवा 22 अपॉन 7. 22 अपॉन 7 केव्हा घ्यायचं ज्यावेळेस रेडियस किंवा डायमीटर 7 च्या मल्टिपल मध्ये असतील त्यावेळेस 22 अपॉन 7 ही व्हॅल्यू घ्यायची पाहिजे. आता या ऍक्टिव्हिटी मध्ये पुढे क्वेश्चन्स आहेत तुम्हाला अजूनही 2 आणि इथं तुम्हाला एक गणित दिलेलं आहे. एका शाळेच्या बसच्या चाकाची त्रिज्या म्हणजे एक स्कूल बस त्याच्या व्हीलची रेडियस दिलेली आहे 0.7 मीटर्स. एका सहलीचे ठिकाण शाळेपासून 4.4 किलोमीटर्स आहे तर ते अंतर पूर्ण करण्यासाठी चाकाचे किती फेरे होतील. शाळेपासून एक ठिकाण त्यांच्यामधलं तुम्हाला अंतर दिलेलं आहे आणि ते अंतर जात असताना एक चाक जे आहे ती किती रोटेशन फिरणार आहे किती रोटेशन्स पूर्ण करणार आहे ते विचारलंय. मग आता एका रोटेशन मध्ये आता समजा हे व्हील आहे आणि त्या व्हीलनं एका रोटेशन मध्ये पूर्ण केलेलं अंतर हे एक व्हील असेल तर त्यानं पूर्ण केलेलं अंतर त्याच्या कशा एवढं असणार आहे सर्कम्फरन्स एवढं असणार आहे. एका रोटेशन मध्ये जे अंतर कापणार आहे ते त्याच्या कशाच्या इक्वल असणार आहे सर्कम्फरन्स एवढं असणार आहे. 2 रोटेशन्स मध्ये त्याच्या सर्कम्फरन्सच्या दुप्पट अंतर कापलं जाणार आहे. म्हणजे जे टोटल डिस्टन्स आहे ते कशाशी रिलेटेड आहे सर्कम्फरन्स. कळलंय. म्हणजे टोटल डिस्टन्सला सर्कम्फरन्स न डिवाइड केलं
तर आपल्याला कळणार आहे किती रोटेशन्स मिळणार आहेत. म्हणून आता इथं तुम्हाला चाकाची त्रिज्या दिली आहे, त्याच्यावरून त्याचं डायमीटर काढलं आणि डायमीटर किती येणार आहे 0.7 ला 2 न मल्टिप्लाय केलं तर डायमीटर किती येणार आहे 1.7 मीटर्स. किती येणार आहे ते 1.7 मीटर्स हे येणार आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला इथं किती येणार आहे 2 इंटू 0.7 2 इंटू 0.7 मीटर म्हणजेच किती येणार आहे 1.4 मीटर्स येणार आहे. आता तुम्हाला काय काढायचं आहे त्याचा सर्कम्फरन्स इज इक्वल टू पाय डी म्हणून 22/7 इंटू 1.4. मग ह्याचं 7 न याला डिवाइड होणार आहे 7 1 जा आणि 7 0 जा आणि मग 2 0.2 म्हणून 22 इंटू 0.2 2 2 जा 4 2 2 जा 4 आणि डेसिमल पॉइंट एका प्लेस नंतर द्या. एवढे काय येणार आहेत मीटर्स. म्हणजे सर्कम्फरन्स हा किती झाला 4.4 मीटर्सचा एक असणार आहे. आता त्यानं एकूण किती अंतर पार केलेलं आहे. आता एकूण फेरे काढायचे चाकानं केलेले एकूण फेरे. मग अशी मी सांगितलं टोटल डिस्टन्सला कशानं डिवाइड करायचं सर्कम्फरन्सनं डिवाइड करायचं. टोटल डिस्टन्स किती आहे तर टोटल डिस्टन्स हे 4.4 किलोमीटर्स आहे आणि आपल्याला सर्कम्फरन्स कशामध्ये आलेला आहे 4.4 मीटर्स मध्ये आलेला आहे. मग ह्या किलोमीटरचं तरी मीटर मध्ये कन्व्हर्शन करायचं आणखीन मग तुम्हाला कंप्लीट रोटेशन्स मिळणार आहेत. इथं तुम्ही लिहिलं 4.4 अपॉन 4.4 तर बरोबर आहे का ते एका रोटेशन मध्ये जाणार आहे का. तर हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स कशामध्ये आहे तर ते डिस्टन्स किलोमीटर मध्ये आहे. ते इथं दाखवलेलं नाही त्याच्यामुळं ते आपल्याला करायला लागेल. टोटल डिस्टन्स किती आहे 4.4 किलोमीटर्स त्याचं कन्व्हर्शन मीटर मध्ये करायचंय. मग ते करण्यासाठी 1000 मीटरचा 1 किलोमीटर म्हणून 4.4 इंटू काय येणार आहे 1000 म्हणून तुम्हाला किती मिळणार आहे मग 1 1 2 3 आणि मग एका नंतर इथं जर 0 दिला तर एवढे मीटर्स म्हणजे डिस्टन्स किती आलं 4400 मीटर्स. मग ते तुम्ही डिस्टन्स इथं लिहिणार आहात लगेच 4.4 किलोमीटर्स लिहायचं नाही. मग इथं डिस्टन्स हे तुम्हाला लिहायचं आहे आधी आणि मग हा फॉर्म्युला लिहायचा. मग चाकाचे एकूण फेरे म्हणजे टोटल रोटेशन्स काय आहेत हे टोटल रोटेशन्स ऑफ व्हील इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन सर्कम्फरन्स. इंग्लिश मध्ये डिस्टन्स अपॉन सर्कम्फरन्स. आणि आता डिस्टन्स किती आलेला आहे 4400 अपॉन 4.4. आता हा डेसिमल पॉइंट डिनॉमिनेटरचा एक डेसिमल पॉइंट घालवायचा झाला तर न्यूमरेटर मध्ये काय करायला लागणार आहे तुम्हाला तेवढे झिरोज द्यायचे. मग 4.1 2 आणि एक 0 दिला तर काय होणार आहे डिनॉमिनेटरचा डेसिमल पॉइंट जाणार आहे आणि इथं 44. मग 44 1 जा 44 आणि 1 2 3 किती झिरोज येणार आहेत पुढं 3 म्हणून किती रोटेशन्स होणार आहेत 1000 रोटेशन्स. कळलेलं आहे. मग 1000 रोटेशन्स पूर्ण होणार आहेत. 4.4 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी द व्हील विल रोटेट फॉर हाऊ मेनी रोटेशन्स 1000 रोटेशन्स. कळलेलं आहे. आता हे असं सम तुम्हाला काय करायचं आहे सोडवायचं आहे. आता याच्यानंतर जो आहे तो पार्ट परत सर्कल वरतीच डिपेंडंट आहे पण सर्कलचा जो सर्कम्फरन्स आहे पुढचा आपल्याला भाग बघायचा आहे आणि तो असणार आहे आर्क ऑफ सर्कल. काय आहे त्याला म्हणायचं आर्क ऑफ सर्कल. आर्क म्हणजे सर्कम्फरन्सचा भाग. इथं दाखवलंय बघा हा पूर्ण सर्कल आणि इथून इथपर्यंत जो आहे यांना काय म्हटलेलं आहे अर्धवर्तुळ. कंस म्हणजेच आर्क. काय आहे आर्क बघायचं आहे आपल्याला. मग आर्कचे टाइप्स आहेत. आता इथे एक तुम्हाला एक्झाम्पल दाखवलेलं आहे बघा सर्कल वरती 2 पॉइंट्स आहेत ए आणि बी आणि त्यांच्यामध्ये झेड पॉइंट आहे. म्हणजे सर्कलच्या सर्कम्फरन्सचा ए पासून बी पर्यंतचा भाग हा जो असणार आहे वक्राकार भाग याला म्हणायचा आहे आर्क आणि त्याचं नेम काय येणार आहे आर्क ए झेड
बी काय असणार आहे तो आर्क ए झेड बी. मग आता आर्क ए झेड बी आणि आता तुम्हाला हा झाला मायनर आर्क. तो कसला आर्क आहे मायनर आर्क. आता आर्क म्हणजे काय ते बघायचंय. काय बघायचंय तुम्हाला पहिल्यांदा आर्क. आणखीन तुम्ही आता सर्कल बघितलं सर्कम्फरन्स डायमीटर बघितलं. आता पुढचं काय बघायचं आपल्याला आर्क. आता इथं सर्कल आहे. सर्कल वरती ही काय ड्रॉ केलेली आहे एक कॉर्ड ए बी काय आहे कॉर्ड. आणि या ए बी कॉर्ड मुळे सर्कम्फरन्सचे दोन भाग होतात. ए बी कॉर्ड मुळे सर्कम्फरन्सचे किती भाग होतात दोन भाग. आणि प्रत्येक भागाला म्हणायचं असतं आर्क. कळले. द कॉर्ड डिव्हाइड्स सर्कम्फरन्स इंटू टू पार्ट्स. इच पार्ट ऑफ सर्कम्फरन्स इज कॉल्ड ॲज आर्क. त्याला काय म्हटलेलं आहे आर्क म्हटलेलं आहे. मग आर्क ऑफ सर्कल. आता आर्क ऑफ सर्कल तो स्टडी करायचा आहे. आणखीन आता इथं तुम्हाला आर्क दाखवलेला आहे बघा. ए बी कॉर्ड मुळे सर्कलच्या सर्कम्फरन्सचे दोन भाग होतात. एक आहे आर्क ए एक्स बी आणि दुसरा आहे आर्क ए वाय बी. कोणता आहे आर्क ए एक्स बी आणि दुसरा आहे ए वाय बी. कळलंय. आता हे दोन आर्क्स याच्यामध्ये एक आर्क लहान आहे आणि एक आर्क मोठा आहे. लहान आर्क आहे त्याला काय म्हणायचंय मायनर आर्क. आणि जो मोठा आहे त्याला काय म्हणायचं आहे मेजर आर्क. बघा मायनर आर्क. आता ए एक्स बी आर्क ए एक्स बी इज स्मॉलर इट इज कॉल्ड ॲज मायनर आर्क. त्याच्यानंतर आर्क ए वाय बी इज ग्रेटर बिगर इट इज कॉल्ड ॲज मेजर आर्क. MEJOR मेजर म्हणजे मोठा मोठा आर्क. कळले. आर्क ए एक्स बी चा मेजर आर्क कोणता आहे तर आर्क ए वाय झेड. आता त्याच्यानंतर या फिगर मध्ये बघा तुम्हाला आर टी ही जी कॉर्ड आहे याला तुम्ही काय म्हणू शकता आर टी ही कॉर्ड कशामधून जाते सेंटर मधून जाते म्हणून त्याला काय म्हणता येणार आहे डायमीटर. आणि जर डायमीटर मुळे सर्कम्फरन्सचे दोन भाग होत असतील तर दोन्हीही भाग इक्वल असणार आहेत आणि त्याला म्हटलंय सेमी सर्क्युलर आर्क. मग इथं दोन आहेत कोणते आहेत आर्क आर्क आर एक्स टी आणि दुसरा आहे आर्क आर वाय टी. आणि हे दोन्हीही सेम मेजरचे असणार आहेत इक्वल आर्क्स आहेत. म्हणजे डायमीटर मुळे दोन इक्वल आर्क्स फॉर्म होतात आणि त्यांना काय म्हटलेलं आहे सेमी सर्क्युलर आर्क्स. आता इथं तुम्हाला ही डायग्राम जर बघितली तर तुम्हाला आता आर्कची मेजर बघायची. आता MEASUR मेजर म्हणजे माप. हे मेजर म्हणजे काय असणार आहे माप. MEASUR मेजर म्हणजे माप. आणि MAJOR हे मेजर म्हणजे काय असणार आहे मोठा. कळलेलं आहे. उच्चार सेम आहे पण मिनिंग काय आहे डिफरंट. इथं मेजर मोठा आणि इथं मेजर म्हणजे माप. मग आता आपल्याला आर्कचं मेजर फाइंड करायचं. आर्कचं मेजर फाइंड करायचं असतं त्यावेळेस बघा हा आर्क आहे ए एक्स बी. त्याचे एंड पॉइंट्स कोणते आहेत ए आणखीन बी. हे काय त्याचे एंड पॉइंट. समजा हा ओ सेंटर असेल तर काय करायचं आहे तर त्याचे जे एंड पॉइंट्स आहेत एंड पॉइंट्स कोणते आहेत आर्क ए एक्स बी चे तर ए पॉइंट आणि बी पॉइंट. म्हणून हे पॉइंट कुठं जॉईन करायचे सेंटरला जॉईन करायचे सेंटरला जॉईन करायचे. मग AC आणि CB हे काय आहेत सेंटरला जॉईन केले तर अँगल ACB हा जो अँगल तयार होतो याला म्हणायचंय या आर्कचा सेंट्रल अँगल. काय म्हणायचंय त्याला आर्कचा सेंट्रल अँगल. आणि जर याची मेजर 80 डिग्रीज असेल तर मेजर ऑफ आर्क XYB ची मेजर पण किती असणार आहे 80 डिग्रीज असणार आहे. आता तेच इथं तुम्हाला दिलेलं आहे. मग आता इथं काय दिलेलं आहे आर्क कोणता दिसतो तुम्हाला डायग्राम मध्ये आर्क AZB. आर्क AZB चा सेंट्रल अँगल कोणता आहे तर आर्कचे एंड पॉइंट्स ए आणि बी कुणाला जॉईन करायचे सेंटरला जॉईन करायचे. आणि AOB हा जो अँगल होणार आहे याला काय म्हणायचं आहे आर्क AZB चा सेंट्रल अँगल. आर्क AZB चा कसला अँगल आहे सेंट्रल अँगल कोणता आहे अँगल AOB.
आता AOB च जे माप असणार आहे तेच माप कोणाचं असणार आहे, या आर्कचं असणार आहे. म्हणून जर मेजर ऑफ मायनर आर्क हे कशाच्या इक्वल असतं, त्याच्या सेंट्रल अँगल एवढं असतं. मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू कशाच्या इक्वल असणार आहे, आता मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू काय असणार आहे, मेजर ऑफ इट्स कसला अँगल, सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल एवढं असणार आहे. जर सेंट्रल अँगलची मेजर 70 डिग्रीज असेल तर आर्कची मायनर आर्कची मेजर सुद्धा किती असणार आहे, 70 डिग्री असणार आहे. ते इथे एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. या डायग्राम मध्ये बघा आर्क कोणता आहे, आता हा ए पॉइंट इथं पाहिजे, ए पॉइंट इथं. म्हणून AYQ हा या आर्क ची मेजर त्याच्या सेंट्रल अँगल एवढी. आर्क AYQ चा सेंट्रल अँगल काय आहे, तर अँगल AOQ आणि AOQ 70 डिग्री असेल तर मेजर ऑफ आर्क AYQ सुद्धा किती असणार आहे, 70 डिग्रीज. आता आपल्याला AYQ ला मोठा आर्क कोणता आहे करस्पॉन्डिंग, तर आहे AXQ. कोणता आहे, आर्क AXQ. आणि त्याची व्हॅल्यू काढायची झाली तर सर्कलचं अँग्युलर मेजर असतं 360 डिग्रीज. त्या 360 डिग्रीज मधून हा 70 डिग्री काय करायचा, मायनस करायचा. म्हणून इथं तुम्हाला फॉर्म्युला आहे मेजर ऑफ कुणाचा आहे, मेजर आर्क इज इक्वल टू मोठ्या आर्कची व्हॅल्यू की 360 मधून स्मॉलर आर्कची व्हॅल्यू मायनस केली की तुम्हाला मेजर आर्कची व्हॅल्यू मिळते. आता इथं मेजर आर्क कोणता आहे, तर आर्क AXQ. त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, 360 मायनस 70 म्हणजे येणार आहे 290 डिग्रीज. कळलेलं आहे इथपर्यंत. आता त्याच्या पुढचं आपण बघूया आणि तो कोणता आहे, तर मेजर ऑफ सर्कल. आता आपण 360 का घेतलं, तर इथं ज्या वेळेस इथं आता हे डायग्राम आहे आणि एक रेडियस ड्रॉ केली आहे. कोणती आहे रेडियस, OA. आता ही OA रेडियस या O पॉइंटच्या भोवती फिरवली आणि पुन्हा इथं आणली. जर ती इथून इथपर्यंत म्हणजे फिरवली तर ती किती डिग्रीज मध्ये फिरणार आहे, इथून इथपर्यंत 90, परत इथून इथं 90, इथून इथे 90 आणि परत इथं येणार आहे 90. म्हणजे ही 4 वेळेला 90 90 90 अँगल्स तयार करणार आहे. म्हणजे जर समजा फक्त तुम्हाला अँगल कळायसाठी हे ड्रॉ केलंय. इथून इथपर्यंत फिरली तर अँगल किती होणार आहे, 90 डिग्रीज. इथून इथपर्यंत फिरली तर परत 90 डिग्रीज म्हणजे, आणि पुन्हा या इथून इथपर्यंत जर फिरली तर इथं 90 आणि परत इथं 90 म्हणजे असे 90 डिग्रीजचे किती अँगल्स होतात, 4 अँगल्स. आणि 94 जा किती येणार आहे, 360. म्हणून अँगल सेंटरशी केलेला अँगल जो असतो किंवा अँगल सबटेंडेड ऍट सेंटर बाय द सर्कल किती असणार आहे, 360 डिग्रीज. म्हणजेच याला म्हटलेलं आहे अँग्युलर मेजर ऑफ सर्कल. त्याला काय म्हटलंय, अँग्युलर मेजर ऑफ सर्कल. किती असते ती, 360 डिग्रीज. आता या डायग्राम मध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथं तुम्हाला सर्कल विथ सेंटर A आणि 2 आर्क्स आहेत. AB कॉर्ड मुळे 2 आर्क्स फॉर्म झाले. पण फर्स्ट ऑफ ऑल AB कॉर्ड जी आहे ती कशी आहे, तर AB कॉर्ड ही डायमीटर आहे. AB कॉर्ड इज डायमीटर. AB ही काय आहे, डायमीटर आहे. आणि त्या डायमीटर वरून तुम्हाला 2 आर्क्स होतात आणि त्या आर्क्सला काय म्हटलेलं आहे, सेमी सर्क्युलर आर्क. आर्क AXB आणि दुसरा आहे आर्क AYB. कसले आर्क्स आहेत हे, सेमी सर्क्युलर आर्क. आणि सेमी सर्क्युलर आर्कची व्हॅल्यू ही 180 डिग्रीज असते. किती असते ती, 180 डिग्रीज. कळलेलं आहे. इथं आता 3 पॉइंट्स. मायनर आर्कची व्हॅल्यू त्याच्या सेंट्रल अँगल एवढी असते. मोठ्या आर्कची व्हॅल्यू 360 मायनस मायनर आर्क असते. आणि सेमी सर्क्युलर आर्कची मेजर ही काय असते, 180 डिग्रीज असते. कळलेलं आहे. हे 3 पॉइंट्स आता आपण बघितले. आर्क कशाला म्हणायचं आहे, आर्क केव्हा फॉर्म होणार आहे किंवा आर्क म्हणजे काय, तर सर्कम्फरन्स ऑफ सर्कल त्याचा जो काही भाग आहे इथून इथपर्यंतचा सर्कम्फरन्सचा एक पार्ट आपण घेतला हा एवढा, तर याला काय म्हटलंय, आर्क ऑफ सर्कल.
जर आपण एक कॉर्ड ड्रॉ केली सर्कलला तर त्या कॉर्ड मुळे सर्कम्फरन्सचे 2 भागात डिव्हिजन होतं. त्या प्रत्येक भागाला सर्कम्फरन्सच्या काय म्हटलेलं आहे, आर्क म्हटलेलं आहे. आता याच्यावरती कोणते कोणते एक्झाम्पल्स आहेत ते आपण बघूयात. आणि एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला इथं पहिल्यांदा काय दिलेलं आहे, एक सर्कल दिलाय आणि त्या सर्कल मध्ये एक कॉर्ड आहे पी क्यू, सेंटर मधून जाते म्हणजे पी क्यू ही काय आहे, डायमीटर. त्याच्यानंतर दुसरी एक कॉर्ड दिलेली आहे एस आर आणि सर्कल वरती 2 पॉइंट्स आहेत झेड एक्स. आणि तुम्हाला इथं काय काय क्वेश्चन्स विचारले, काय काय क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर पी क्यू हा वर्तुळाचा व्यास आहे, पी क्यू इज डायमीटर ऑफ सर्कल. त्याच्यानंतर एस आर ही कॉर्ड आहे सर्कलची एक. आणि मग तुम्हाला मायनर आर्क लिहायचेत, मेजर आर्क लिहायचेत, आणखीन सेमी सर्क्युलर आर्क लिहायचेत. कोणते कोणते आर्क लिहायचे आहेत, मायनर आर्क. पहिलं कोणते लिहायचेत, मायनर म्हणजे लहान, मायनर आर्क. आता कोणते कोणते दिसतात तुम्हाला मायनर आर्क, तर आर्क एस एक्स क्यू. कोणता असणार आहे, आर्क एस एक्स क्यू. त्याच्यानंतर अजूनही कोणता दिसतोय, तर आर्क पी झेड आर. दिसला, पी झेड आर. हे मायनर आहेत, लहान आहेत. आता तुम्हाला मोठा आर्क लिहायचा आहे, दुसरा काय लिहायचंय, मेजर आर, एम ए जे ओ आर, मेजर आर्क. कोणते आहेत मेजर आर्क, आता एस एक्स क्यू चा मोठा आर्क कोणता आहे, तर एस झेड क्यू. कोणता आहे, आर्क एस झेड क्यू. आणखीन पी झेड आर चा मोठा आर्क कोणता आहे, तर पी एक्स आर. कोणता आहे, आर्क पी एक्स आर. कळले, हे एवढे लिहिले. आता अर्धवर्तुळ म्हणजे सेमी सर्क्युलर आर्क. आता सेमी सर्क्युलर आर्क्स कशामुळे तयार होणार आहेत, डायमीटर मुळे. इथे डायमीटर कोणती आहे, पी क्यू. कोणते आहेत मग सेमी सर्क्युलर आर्क, पी एक्स क्यू आणि दुसरा आहे पी झेड क्यू. आर्क पी एक्स क्यू आणि दुसरा आहे आर्क पी झेड क्यू. कळलंय, हे लिहायचंय. आता तुम्हाला इथं एक्झाम्पल्स दिलेले आहेत काही. मग इथं तुम्हाला देताना मायनर आर्क दिलाय, त्याचा सेंट्रल अँगल विचारलाय आणि या मायनर आर्कचा काय विचारलेला आहे, करस्पॉन्डिंग मेजर आर्क. मग इथं सेंट्रल आर्क दिलाय. मग आता हे सम्स सोडवताना कसे सोडवायचे आहेत, तर इथं सुद्धा आता हे सम्स सोडवताना तुम्हाला लिहून घ्यायचंय, तिथंच डायरेक्ट लिहित बसायचं नाही, तुम्हाला हे काय करायचं आहे, सोडवायचंय. मग क्वेश्चन सेकंड जो आहे तो क्वेश्चन सेकंड मी वहीत सोडवते. पहिला मी सोडवला इथंच. त्याच्यानंतर सेकंड मध्ये तुम्हाला दिलंय काय, सेकंड मधला फर्स्ट काय दिलेलं आहे, तर तुम्हाला मेजर ऑफ मायनर आर्क दिलंय. किती आहे मेजर ऑफ मायनर आर्क, 130 डिग्रीज. तुम्हाला काय काय फाइंड करायचंय, तर मेजर ऑफ सेंट्रल अँगल, सेंट्रल अँगल काढायचंय. अजूनही काय काढायचं आहे, तर मेजर ऑफ मेजर आर्क. कळलंय, हे काढायचंय. मग आता हे कसं काढायचं, तर पहिल्यांदा आता हे सोडवायचं आहे आपल्याला. मग मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू काय असतं, मेजर ऑफ सेंट्रल अँगल. या दोघांच्या मध्ये रिलेशन आहे, जेवढा सेंट्रल अँगल असेल तेवढाच मायनर आर्कची व्हॅल्यू असते. म्हणून मेजर ऑफ मायनर आर्क ही डेफिनेशन आहे मायनर आर्कची. मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू मेजर ऑफ सेंट्रल अँगल, त्या आर्कनं सेंटर पशी केलेला अँगल. आणि इथं याची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला, किती आहे, 130 डिग्रीज. म्हणून मेजर ऑफ सेंट्रल अँगल किती येणार आहे, 130 डिग्रीज. देअरफॉर मेजर ऑफ सेंट्रल अँगल इक्वल टू 130 डिग्रीज. आता तुम्हाला काय काढायचं आहे, तर दुसरं काय काढायचंय, मेजर ऑफ मेजर आर्क. त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर 360 मायनस मेजर ऑफ मायनर आर्क. मग आता व्हॅल्यूज घालायच्या, 360
मायनस मायनर आर्कची व्हॅल्यू किती आहे 130. डिफरन्स घ्यायचा 0 मायनस 0 0 6 मायनस 3 3 2 मायनस 1 2 म्हणजे मेजर आर्क किती येणार आहे तर 230 डिग्रीज. कळलेलं आहे इथपर्यंत. हे झालं पहिलं गणित. आता त्याच्यातलं सेकंड बघा. सेकंड मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे तर सेकंड मध्ये देताना मेजर आर्क दिलेला आहे. मेजर आर्क किती आहे ते तर 320 डिग्रीज. कळले. आणि ह्याच्यावरनं तुम्हाला काय काढायचं आहे मायनर आर्कची व्हॅल्यू काढायची. मग मायनर आर्कची व्हॅल्यू फॉर डेफिनेशन कोणाची लिहायची फॉर्म्युला काय काय फाइंड करायचंय तुम्हाला तर मेजर ऑफ मायनर आर्क काढायचं आहे क्वेश्चन मार्क. आणि अजून काय काढायचं आहे ते काढल्यावरती मेजर ऑफ सेंट्रल अँगल. काय काढायचं आहे अजूनही मेजर ऑफ सेंट्रल अँगल. मग आता सुरू करायचंय सम सोडवायचे. म्हणून पहिल्यांदा मेजर आर्क चा फॉर्म्युला लिहायचा. काय आहे तो फॉर्म्युला 360 मायनस मेजर ऑफ मायनर आर्क. आता ह्या इक्वेशन मधलं तुम्हाला काय माहिती आहे ही व्हॅल्यू माहिती आहे. ही व्हॅल्यू माहित नाहीये ती काढायची. ही अननोन आहे हे मेजर ऑफ मायनर आर्क. मग इथं व्हॅल्यू घाला. किती आहे याची व्हॅल्यू 320 इज इक्वल टू 360 मायनस मेजर ऑफ मायनर आर्क. आता मायनर आर्कला कोणती साईन आहे मायनस. त्याला इकडे ट्रान्सफर करायचं आणि हा 320 ला इकडे ट्रान्सफर करायचं. कळलंय. हा इकडे आल्यावरती ह्याला साईन काय येणार आहे प्लस. म्हणून मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू हे 360 तसंच त्याला आपण हलवलेलं नाही. इकडून आलेलं हे इकडं ह्याला साईन प्लस आहे. इथं आल्यावरती मायनस 320. मग 360 मधून 320 गेले तर राहिले किती 40 डिग्रीज. म्हणून मेजर ऑफ मायनर आर्क किती आलं 40 डिग्रीज. हे झालं की मग आता तुम्हाला काय काढायचं आहे सेंट्रल अँगलची मेजर फाइंड करायची आहे. म्हणून याला स्क्वेअर बॉक्स करा आणि आता सेंट्रल अँगल. मग सेंट्रल अँगल मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल टू काय असतं तर मेजर ऑफ त्याचा रिलेटेड असलेला मायनर आर्क. म्हणून किती येणार आहे मग मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल टू 40 डिग्रीज. हे झालं तुमचं आन्सर. कळलेलं आहे कसं करायचंय सम. लक्षात आलंय. आता त्याच्यातलं थर्ड आहे बघा. थर्ड तुम्हाला येईल. थर्ड मध्ये देताना काय दिलेलं आहे तर सेंट्रल अँगल दिलेला आहे. थर्ड मध्ये देताना काय दिलेलं आहे सेंट्रल अँगल. मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल टू 50 डिग्रीज. तुम्हाला काय काय फाइंड करायचं आहे तर मेजर ऑफ मायनर आर्क फाइंड करायचं आहे. किती आहे ते क्वेश्चन मार्क. त्याच्यानंतर मेजर ऑफ मेजर आर्क हे फाइंड करायचंय क्वेश्चन मार्क आणि आता सोडवायचं. मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू काय असतं इज इक्वल टू मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल टू सेंट्रल अँगल. मग किती असणार आहे सेंट्रल अँगल 50. म्हणून देअरफॉर मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू किती येणार आहे 50 डिग्रीज. आता काय काढायचं आहे तुम्हाला मेजर ऑफ मेजर आर्क आणि किती येणार आहे तो फॉर्म्युला काय आहे त्याचा 360 डिग्रीज मायनस मेजर ऑफ मायनर आर्क. आणि आता इक्वल टू साइनच्या खाली इक्वल टू साइन 360 मायनस किती आलेला आहे मायनर आर्क किती आहे 50 डिग्रीज. 360 मधून 50 मायनस झाले तर किती येणार आहे 310 डिग्रीज. कळलंय.
हा झाला मेजर ऑफ मेजर आर्क. लक्षात आलंय हे सम्स कसे सॉल्व्ह करायचे आहेत, अशी सॉल्व्ह करायचे. आणि याचा यूज तुम्हाला व्यवस्थित होणार आहे, ते कळलं पाहिजे की काय आहे, कसं फाइंड करायचे आहेत. आता त्याच्यानंतरचं एक्झाम्पल इथं दिलेलं आहे. तर सर्कलचा सेंटर आहे ओ आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अँगल AOB ची व्हॅल्यू दिली आहे 60 डिग्रीज. तुम्हाला मायनर आर्कची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. काय आहे मायनर आर्क? आर्क AZB. काय कोणाकोणाच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहेत? मेजर ऑफ मायनर आर्क. कोणता आहे मायनर आर्क? मेजर ऑफ आर्क AZB हे फाइंड करायचे. त्याच्यानंतर मेजर ऑफ मेजर आर्क कोणता आहे? तर आर्क AXB यांची व्हॅल्यू फाइंड करायची. कळले? मग सेंट्रल अँगलची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, म्हणून मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू काय असतं? मेजर ऑफ सेंट्रल अँगल. म्हणून इथं मेजर ऑफ मायनर आर्क कोणता आहे? तर आर्क AZB इज इक्वल टू काय येणार आहे? मेजर ऑफ अँगल AOB. म्हणून मेजर ऑफ आर्क AZB इज इक्वल टू याची व्हॅल्यू किती आहे? AOB अँगल किती दिलेला आहे तुम्हाला? 60 डिग्रीज. हे झालं मायनर आर्कची व्हॅल्यू. आता त्याच्यानंतर तुम्हाला काय काढायचं आहे? मेजर ऑफ मेजर आर्क आणि त्याचा फॉर्म्युला लिहायचा 360 डिग्रीज मायनस मेजर ऑफ मायनर आर्क. आणि आता इक्वल टू साइनच्या खाली इक्वल टू साइन द्या. 360 मायनस मायनर आर्क किती आहे? 60. म्हणून 360 मायनस 60 किती येणार आहे? 300 डिग्रीज. म्हणून मेजर ऑफ, आता मेजर आर्कचं नाव काय आहे? तर आर्क AXB. म्हणून मेजर ऑफ आर्क AXB याची व्हॅल्यू किती येणार आहे? 360 डिग्रीज. लक्षात आलेलं आहे? इथपर्यंत असं सम हे तुम्हाला काय करायचंय? सॉल्व्ह करायचं आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला काय आहे? एक युनिट टेस्ट आहे, ती दिली जाईल. लक्षात आलंय? ही सेकंड युनिट टेस्ट दिल्यावरती सॉल्व्ह करायची. त्याच्या आधी सर्कलचं सॉल्व्ह करायचंय व्यवस्थित. आणखीन हा व्हिडिओ व्यवस्थित स्टडी करायचा आणि जे जे दिलेलं आहे ते लिहायचं. आणखीन मग तुम्हाला मी टेस्ट देणार आहे, ती टेस्ट तुम्हाला काय करायची आहे? सोडवायची आहे. लक्षात आलेलं आहे? सम्स मी कशी सोडवायला सांगितले तसे सॉल्व्ह करायचे आहेत.